नमस्कार। जालना येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला। यानंतर झालेल्या झटापटीत आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले। या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळेच नेते जालन्यातील उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांना भेट देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आहेत। मात्र मराठा आरक्षणाचा किंवा कुठल्याही आरक्षणाचा मुद्दा हा विधिमंडळाच्या निगडीत प्रश्न नसून न्यायालयीन कक्षेतला मुद्दा आहे आणि त्यासाठी मराठा आरक्षण समर्थकांनी न्यायालयीन लढाई सुद्धा लढली। मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही। या चालू असलेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाची आश्वासनं राजकीय नेत्यांकडून पुन्हा दिली जात आहेत। पण न्यायालयीन लढाईत आतापर्यंत काय झालं आणि आता या आरक्षणाच्या मागणीची न्यायालयीन स्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा 1981च्या सुमारास झाली, तरी ती सरकारी पटलावर यायला पुढे 3 दशकांचा काळ यावा लागला। ही मागणी समितीच्या रूपात पहिल्यांदा समोर आली ती 2009 साली। त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार। 2014च्या विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसा मराठा आरक्षणाचा विषय वेगाने पुढे आला। आघाडी सरकारने 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली। या समितीला हे सिद्ध करायचं होतं की राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे। कारण मराठा समाज मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळणार नव्हते। या राणे समितीने राज्यात फिरून तज्ञांशी बोलून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला होता। मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली। नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याची शिफारस राणे समितीने केली। तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने या शिफारसी 25 जून 2014 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य देखील केल्या। राणे समितीच्या अहवालानुसारच हे आरक्षण लागू करण्यासाठी 9 जुलै 2014 रोजी राज्यघटनेच्या कलम 15 आणि 16 नुसार शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास म्हणजेच SCBC प्रवर्ग तयार करण्यात आला। 2014 साली मराठा समाजाला आरक्षण मंजूर होताच निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि सत्तांतर झालं। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना यांचं सरकार आलं। तिकडे कोर्टात मराठा आरक्षणाच्या अहवालाला आव्हान देणारा खटला सुरू होता। 14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीला तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलं। मात्र सुप्रीम कोर्टानेही स्थगिती उठवण्यास नकार दिला। दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार हत्येच्या घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघाले। त्यामुळे राज्य सरकारवरही दबाव वाढत होता। हायकोर्टात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यात आला। मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केलं, पण 2017 साली आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती SB म्हस्के यांचं निधन झालं। त्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती MG गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली। न्यायमूर्ती गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी आरक्षणाचा अहवाल सादर केला। त्यातील नोंदी कोर्टातही महत्त्वाच्या मानल्या गेल्या। त्यातल्या 3 शिफारसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूर केल्या। त्यातली पहिली शिफारस होती मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा, कारण त्यांचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही। दुसरी शिफारस होती मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15, 4 आणि 16(4) मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे। तिसरी शिफारस होती मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल।
अशा शिफारसी मंजूर करून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SCBC या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली। न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारसीनुसार फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदाही सहमत करून घेतला। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचं मत न्यायालयानं त्यावेळेस नोंदवलं। असाधारण स्थितीत कोणतेही समाजाचे मागासलेपण सिद्ध केल्यानंतर त्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार आहे आणि केंद्र सरकारने 14 ऑगस्ट 2018 रोजी केलेली घटना दुरुस्ती यात आड येत नाही असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। मात्र मुंबई हायकोर्टाचा हाच निकाल सुप्रीम कोर्टानं अयोग्य ठरवत मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केलं। एकंदरीतच आरक्षणाच्या लढाईपासून आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पाहता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आजच्या आक्रमक पवित्र्याला गेल्या 2 ते 2.5 दशकातील राजकारण्यांचं खोटं बोलणं हेच कारणीभूत आहे। या राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मतांसाठी आरक्षणाची आशा दाखवून लोकांच्या भावनांशी खेळत हा आरक्षणाचा मुद्दा इथपर्यंत ढकलत आणला आहे। आरक्षण मिळेल का नाही याबाबत हे सर्व राजकारणी आतापर्यंत खोटं सांगत आलेले आहेत। खत्री आयोग झाला, बापट आयोग झाला, गायकवाड आयोग झाला, राणे वगैरे समिती पण झाली, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेले, तिथे रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळली, तरीही हे राजकारणी खरं न सांगता पुन्हा आशेवर ठेवतायत। हा सरळ लोकांच्या भावनांशी खेळ खेळला जातोय। पण मूळ मुद्दा हा आहे की राजकारण्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातला विशेषतः मराठवाड्यातला मराठा समाज हा आरक्षणाच्या लढाईत होरपळतोय एवढं मात्र नक्की।